गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण पाठाचा पुढचा भाग पाहणार आहोत. कालच्या पिरियडमध्ये आपण पाहिलेलं होतं की प्राण्यांचं कसं वर्गीकरण करण्यात आलं आणि आधुनिक पद्धतीमध्ये जी प्राण्यांची वर्गीकरणाची पद्धती आता सध्या अवलंबली जाते त्यामध्ये वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या गुणधर्माचा प्राण्यांच्या वैशिष्ट्यांचा विचार करण्यात आला. मग ही वैशिष्ट्ये कोणती थोडंसं डिटेलमध्ये आपल्याला आता थोडंसं पाहायचं आहे. तर प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना पहिला मुद्दा जो विचारात घेतला तो म्हणजे प्राण्यांची रचनात्मक संघटना. रचनात्मक संघटना मग ही प्राण्यांची रचनात्मक संघटना म्हणजे त्या प्राण्यांची शरीर रचना कशी आहे. शरीर रचना मग ही मुख्यतः शरीर रचना जी आहे ती शरीर रचना 4 प्रकारची आपल्याला दिसून येत असते. लक्षात 4 प्रकारची आणि एक पूर्ण जर आपण ऊतीचा अवयवाचा जर विचार केला तर ते 5 प्रकारची. तर पहिली जी शरीर रचना आहे ज्याला आपण जीवद्रव्य स्तर संघटना म्हणतो. जीवद्रव्य स्तर संघटना म्हणजे ही संघटना जी आहे ही संघटना मुख्यतः एकपेशीय प्राण्यांमध्ये दिसून येत असते. ज्यांचं शरीर रचना एकपेशीय आहे. एकाच पेशीपासून सर्व कार्य त्यांचं चलत असतं. वेगवेगळे अवयव वेगवेगळे संस्था अशामध्ये नसतात. कारण आपण बघितलेलं आहे अनेक पेशी एकत्र येऊन त्याच्यापासून ऊती तयार होत असतात आणि ऊतीपासून अनेक ऊती एकत्र येतात त्याच्यापासून अवयव एकत्र येऊन अवयव संस्था आणि अनेक अवयव संस्था एकत्र येऊन त्याच्यापासून सजीव तयार होत असतो. मग आता यांचं शरीरच एका पेशीपासून बनल्यामुळं ऊती तयार होण्याचा प्रश्नच तिथं येत नाही. म्हणून अशा प्राण्यांमध्ये त्यांचं सगळं कार्य हे एका पेशीमार्फत आणि त्यामध्ये असणाऱ्या जीवद्रव्यामार्फतच होत असतं. म्हणून अशा रचनेला म्हणायचं जीवद्रव्य स्तरावरची संघटना. तर ही संघटना आपल्याला दिसून येते संघ प्रोटोझोआमध्ये. प्रोटोझोआ किंवा त्यालाच आपण आदिजीव संघ आदिजीव म्हणतो. म्हणजे आदिजीवामध्ये जीवद्रव्य स्तरावर शरीर संघटना असते. त्याच्यानंतर दुसरी जी संघटना आहे ती आहे पेशीस्तर संघटना. पेशीस्तर म्हणजे सगळं कार्य हे वेगवेगळ्या पेशींमार्फत होत असतं. म्हणजेच असे प्राणी जे बहुपेशी असतात. शरीर त्यांचं अनेक पेशीपासून बनलेलं असतं पण त्याच्यापासून ऊती तयार होत नाहीत. अशा प्राण्यांमध्ये ऊती नसतात. ऊती म्हणजेच काय बघितलं आपण की समान कार्य करणाऱ्या आणि समान रचना असणाऱ्या पेशीच्या समूहाला आपण ऊती म्हणतो. म्हणजे अनेक पेशी एकत्र येतात ज्यांची रचना समान असते आणि कार्य समान असतं त्याला आपण ऊती म्हणतो. मग पण असे काही प्राणी आहेत ज्यांचं शरीर अनेक पेशी आहे बहुपेशी आहे पण त्यांच्यामध्ये असे पेशी एकत्र येऊन त्यांच्यापासून संघटना तयार झालेली नसते. त्याच्यापासून ऊती तयार झालेले नसतात. म्हणून त्यांचं कार्य जे आहे ते कार्य वेगवेगळ्या पेशींमार्फत होत असतं. मग अशा संघटनेला अशा रचनेला आपण पेशीस्तर रचना असं म्हणतो. आणि ही रचना आपल्याला मुख्यतः 2 नंबरच्या संघामध्ये दिसून येते. संघ रंध्रीय किंवा यालाच आपण संघ पोरीफेरा असं म्हणतो. पोरीफेरा. त्यानंतर आपल्याला तिसरं संघटना बघायची आहे. तिसरं पेशीस्तर शरीर रचना ती आहे ऊतीस्तर संघटना. ऊतीस्तर संघटना आता नावावरनं लक्षात येतं ज्यांचं कार्य ज्या प्राण्यांचं कार्य हे वेगवेगळ्या ऊतींमार्फत होत असतं.
म्हणजेच त्यांच्या शरीररचनेचा आता थोडासा विकास झालेला आहे. वेगवेगळ्या ऊती त्यांच्यामध्ये तयार झालेल्या आहेत. 9वीमध्ये तुम्ही शिकलेला आहे ऊती, सरळ ऊती, जटल ऊती, जटिल 2 प्रकारच्या ऊती आणि त्याच्यानंतर आपण सरळ ऊतीचे परत वेगवेगळे प्रकार पाहिले होते. अभिस्तर ऊती, त्याच्यानंतर संयोजी ऊती, चेता ऊती वगैरे. आणि परत त्याचे उदाहरणं आपण रक्त, आता हे एक प्रकारची ऊती आहे, हाडे ऊती आहे, स्नायू ऊती आहे, त्वचा ही ऊतीमध्ये मिळतं. मग असे वेगवेगळे ऊती तिथं तयार होत असतात आणि अशा प्राण्यांमध्ये कार्य हे या ऊतीमार्फत चालत असतं. मग हे ऊती जे आहेत, ह्या ऊती स्तर संघटना ही आपल्याला मुख्यतः 3ऱ्या नंबरच्या संघामध्ये म्हणजे संघ सिलेंटराटा किंवा यालाच आपण निमॅटिड असंही म्हणतो, निडारिया असं म्हणतो. निडारिया स्तरावर होणारी, या प्राण्यांमध्ये होणारी संघटना, ऊती स्तर संघटना. त्यानंतरची चौथी आपल्याला पाहायची आहे. चौथी शरीररचनात्मक संघटना आहे ऊती अवयव स्तर संघटना. ऊती अवयव स्तर संघटना. या ऊती अवयव स्तर संघटनेमध्ये अनेक ऊती एकत्र येऊन त्याच्यापासून अवयव तयार झालेले असतात आणि या अवयवांमार्फत मग तिथं कार्य चालत असतं. मग आता हे रक्त म्हणा किंवा हाडे म्हणा किंवा त्वचा म्हणा, पेशी स्नायू म्हणा, हे सगळे एकत्र येतात आणि त्याच्यापासून अवयव तयार होतो. आता हात हे अवयव आहे किंवा पाय हे अवयव आहे, फुफ्फुस आहे, हृदय आहे, हे सगळे मग असे अवयव तयार होतात आणि वेगवेगळं कार्य हे त्या अवयवांमार्फत चालत असतं. मग अशा प्रकारची ज्यांच्यामध्ये शरीर संघटना असते, शरीररचना असते, ज्यांचं कार्य वेगवेगळ्या अवयवांमार्फत चालतं, त्याला म्हणायचं ऊती अवयव स्तर. आणि हे आपल्याला अशा प्रकारची शरीररचना 4 नंबरच्या संघामध्ये दिसून येते, ज्याला आपण चपटे कृमी किंवा प्लॅटीहेल्मिंथिस म्हणतो. प्लॅटीहेल्मिंथिस, चपटे कृमी किंवा प्लॅटीहेल्मिंथिस. मग हे अशी चौथी संघटना आपण बघितली. आणि हे फक्त एकेका संघामध्येच अशा प्रकारचं होतं. म्हणजे पहिलं जे आपण बघितलेलं होतं जीवद्रव्य स्तर संघटन, हे फक्त संघ पोरीफेरामध्ये होतं. सगळ्यात अविकसित प्राणी, कारण शरीररचना एकाच पेशीपासून बनलेली असते. दुसरं बघितलं आपण पेशी स्तर संघटना, त्यांचं शरीर अनेक पेशीपासून बनलेलं असतं, पण तिथं ऊती तयार झालेल्या नसतात. वेगवेगळ्या पेशी वेगवेगळं कार्य करत असतात, त्याला आपण पेशी स्तर संघटना म्हटलं. ही संघटना असते संघ पोरीफेरामध्ये किंवा ज्याला आपण रंध्रीय प्राणी म्हणतो. तिसरी संघटना आपण बघितलेली होती पेशी ऊती स्तर संघटना. मग याच्यामध्ये अनेक पेशी एकत्र येऊन त्याच्यापासून ऊती तयार झालेले असतात आणि हे ऊती वेगवेगळं कार्य करतात. रक्त वेगळं कार्य करतं, हाडे एकत्र येतात, ते वेगळं कार्य करतात, स्नायू वेगळं कार्य करतात, अशा प्रकारे. आणि ही संघटना आपल्याला दिसलेली होती 3ऱ्या नंबरच्या संघामध्ये, संघ सिलेंटराटा किंवा त्यालाच आपण निडारिया असं म्हणतो. आणि चौथा आहे ऊती अवयव स्तर. आणि ऊती एकत्र येतात आणि त्याच्यापासून अवयव तयार होतात आणि ही वेगवेगळी अवयवे वेगवेगळे कार्य करतात. आणि ही संघटना आपल्याला दिसते चौथ्या नंबरचा संघ प्लॅटीहेल्मिंथिस किंवा त्यालाच आपण चपटे कृमी म्हणतो. त्यानंतरची संस्था आहे, त्यानंतरची शरीररचनेचा प्रकार आहे अवयव संस्था. अवयव संस्था स्तर. अवयव संस्था स्तर आता हा सगळ्यात विकसित असा शरीररचनेचा प्रकार समजला जातो, कारण याच्यामध्ये काय होतं, अनेक अवयव एकत्र येतात आणि त्याच्यापासून विशिष्ट अशी संस्था तयार होते.
आता आपण सुद्धा बऱ्याचदा वेगवेगळ्या संस्थेचा म्हणजे अभ्यास तुम्ही केलेला आहे. मागच्याच आपण पाठामध्ये प्रजनन संस्थेविषयी माहिती घेतलेली होती. प्रजनन संस्थेमध्ये असे अवयव येतात जे प्रजनन या प्रक्रियेशी निगडीत असतात. मग ह्या प्रजनन या संस्थेशी निगडीत असलेले आपण किडनी बघितलं, सॉरी गर्भाशय बघितलं, अंडाशय बघितलं, अंडवाहिन्या असतील त्याचा समावेश असेल, योनी असेल, अशा वेगवेगळे अवयव एकत्र येतात आणि त्याच्यापासून प्रजनन संस्था तयार झाली. मग असेच वेगवेगळे संस्था, प्रजनन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, त्याच्यानंतर चेतासंस्था, असे वेगवेगळे संस्था एकत्र येतात आणि त्याच्यापासून एक शरीर किंवा एक सजीव तयार होत असतो. मग अशी अवयव संस्था ज्या प्राण्यांमध्ये आहे, वेगवेगळे अवयव, त्याला आपण अवयव संस्था स्तरीवरील शरीररचना असं म्हणतो. मग आपण काल 10 संघ पाहिलेले होते. 10 संघापैकी 4 संघामध्ये वेगवेगळी शरीररचना आपण पाहिली. संघ प्रोटोझोआमध्ये आपण पाहिलं, जीवद्रव्य स्तर शरीर संघटना होती. त्याच्यानंतर संघ पोरीफेरा किंवा रंध्रीयमध्ये आपण बघितलं, पेशीस्तर संघटना होती. संघ सिलेंटराटा किंवा निडारियामध्ये उतीस्तर संघटना होती. आणि चपट्या कृमी किंवा प्लॅटी हेल्मिंथिसमध्ये 4थ्या नंबरची म्हणजे अवयवस्तर संघटना होती. त्यानंतर जे 5-6 जे संघ आहेत, कोणकोणते आहेत 6 संघ? 5वा संघ कोणता आहे तो? 5वा संघ आहे गोलकृमी किंवा त्यालाच आपण एस्केलमेंथिस म्हणतो. त्याच्यानंतर वलई किंवा त्यालाच आपण ॲनिलिडा म्हणतो. त्याच्यानंतर संधिपाद किंवा आर्थ्रोपोडा हे येतात. त्यानंतर येतं मृदुकाय किंवा मोलुस्का. त्याच्यानंतर कंटकचर्मी किंवा त्यालाच आपण इकायनोडर्मॅटा म्हणतो. आणि 10वं जे आहे ते अर्धसमपृष्ठरज्जू किंवा हेमिकार्डाटा. अशा या 6 संघामध्ये आपल्याला अवयव संस्था असलेली शरीररचना दिसून येते. म्हणजे ते सगळे विकसित प्राणी म्हणून आपण त्यांना ओळखत असतो. तर अशी शरीर संघटना तुमची कोणत्या प्रकारची आहे त्या प्राण्यांची, हा एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो. म्हणून वेगवेगळी शरीर संघटना असलेल्या वेगवेगळा संघ तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा दुसरा गुणधर्म कुठला विचारात घेतलेला आहे प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना, तो म्हणजे शारीरिक सममिती. शारीरिक सममिती म्हणजे त्यांची शरीररचनेची सममिती कशी आहे. तुम्ही काही आता अमिबा वगैरे सारखे प्राणी बघितलं तर त्यांना विशिष्ट अशी म्हणजे शरीररचना नसते. पण मानव म्हणला, कुत्रा म्हणला, डुक्कर म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर एक विशिष्ट शरीररचना त्याच्या डोळ्यासमोर येत असते. मग अशी शरीररचना त्याची कोणत्या कोणत्या प्रकारची आहे, कोणत्या प्रकारची आहे, हा पण मुद्दा विचारात घेतलेला आहे. तर त्याची शरीररचना जी आहे ही मुख्यतः 3 प्रकारची शरीररचना इथं सांगितलेली आहे. पहिला आहे असममित शरीर. असममित शरीर म्हणजे ज्यांचं शरीरामध्ये कोणताही अक्ष नसतो, त्यांच्या शरीराचे कोणत्याही ह्याच्यातून सरळ 2 भाग केले जातात, त्याला म्हणतात असममित शरीररचना. मग ही शरीररचना आपल्याला अमिबा, पॅरामिशियम यासारख्या प्राण्यांमध्ये दिसून येते. म्हणजे साधारणतः प्रोटोझोआ जे आहेत ते असममित शरीररचना येते. दुसरी शरीररचना जी आहे ती आहे अरीय सममिती. अरीय सममिती म्हणजे त्याच्या जर मध्य अक्षातून जर जाणारे आपण 2 भाग केले, मध्यातून अक्षातून त्याच्या, तर त्याच्या शरीराचे 2 समान भाग पडतात. उदाहरणार्थ तारामासा आहे, याच्या मध्यातून जर आपण सरळ 2 भाग केले की त्याच्या शरीराचे 2 भाग पडले जातात. तर अशी अरीय सममिती, साधारणतः गोलाकार अशी सममिती कोणत्या प्राण्यांची आहे,
किंवा कुठले प्राणी अरीय सममित आहेत हा विचार केला जातो. आणि त्याच्यानंतरची शरीररचना आहे द्विपार्श्व. द्विपार्श्व आता नावावरूनच लक्षात येतं, द्वि म्हणजे दोन, ज्याच्या शरीराचे सरळ दोन भाग पडतात. त्यांच्या शरीराचा एकच अक्ष असा असतो. त्या अक्षातून आपण काल्पनिक छेद केला तर त्याच्या शरीराचे सरळ दोन भाग होतात. आता उदाहरणादाखल मानव आहे. मानवाचा आता इथून समजा सेंटरला तुमचा भांग पाडला तर अशा सेंटरच्या ह्याच्यापासून तुम्ही जर भाग केला त्याचा तर शरीराचे सरळ दोन भाग पडतात. मग अशाला म्हणायचं द्विपार्श्व सममित. म्हणून दुसरा मुद्दा विचारात घेतला जातो. मग असे प्राणी, त्या प्राण्यांचं शरीर असममित आहे का अरीय आहे का द्विपार्श्व आहे. तर हे असं दुसरा एक गुणधर्म आपण बघितला. त्याच्यानंतरचे 3 गुणधर्म आहेत आपण उद्याच्या पाठामध्ये पिरियडमध्ये घेऊयात ते. तर आत्तापर्यंत आपण घेतलेलं होतं प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी ज्या 2 गुणधर्माचा विचार केला गेलेला आहे ते 2 गुणधर्म. एक तर रचनात्मक संघटना कशी आहे आणि त्याची शारीरिक सममिती कशी आहे. तर इथंच आपण आज थांबूयात. हॅव अ गुड डे.